श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा दररोज 5, 7 अथवा 11 माळी जप केल्यास जाणवणारे चमत्कारिक अनुभव, दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये श्री गुरुदेव दत्त हा नाम जप केवळ मंत्र नसून ते पितृदोषावरचे महाऔषध आहे. आपल्या आयुष्यातील 50% पेक्षा जास्त दुःख, जसे लग्नातील अडथळे, संतती न होणे, आर्थिक नुकसान, हे पितृदोषामुळे असते. जेव्हा एखादा साधक दररोज नित्य नियमाने श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 5, 7 किंवा 11 माळी नित्य जप करतो, तेव्हा त्याला येणारे अनुभव हे चित्तथरारक आणि दिव्य स्वरूपाचे असतात. हा मंत्र पितरांना गती देतो. जप सुरू केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला हलके वाटू लागते. डोक्यावरचे आणि खांद्यावरचे अदृश्य ओझे उतरल्यासारखे वाटते. घरात विनाकारण होणारी चिडचिड थांबते. तुमचे पितर दत्तलोकात गेल्याची ही खूण आहे. पितृदोषामुळे अनेक तरुण तरुणींची लग्ने जमत नाहीत किंवा ठरता ठरता मोडतात. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा दररोज 5 किंवा 7 माळी जप केल्यावर 40 दिवसांच्या आत अडकलेले लग्नाचे काम मार्गी लागते. पितरांचा विरोध मावळून त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि मनासारखा जोडीदार मिळतो. जप करणाऱ्याला स्वप्नात वारंवार मृत नातेवाईक दिसतात. कधी ते पाणी मागतात तर कधी ते हसताना दिसतात. हे भयानक स्वप्न नसून ते तुम्हाला सांगत असतात की तुझ्या जपाने आमची सुटका झाली आहे, आम्ही तृप्त झालो आहोत. वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल असूनही ज्यांना मूल होत नाही, त्यांच्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप संजीवनी आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या लहरींमुळे गर्भाशयाचे दोष नष्ट होतात आणि घरात पाळणा हलतो. जन्माला आलेले बाळ तेजस्वी आणि सात्विक असते. ज्या घरात रोज भांडणे होतात तिथे हा जप जादू करतो. जप सुरू केल्यावर घरातील सदस्यांची मने जुळतात. एकमेकांबद्दलचा राग जाऊन तिथे प्रेम निर्माण होते. वास्तू शांत होते. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणजे एक अभेद्य भिंत आहे. जप करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला अपघात, काळी जादू किंवा वाईट नजर लागत नाही. तुम्ही गर्दीत असला तरी तुमच्या भोवती एक रिंगण असल्याचे तुम्हाला जाणवते. पितृदोषामुळे घरात पैसा टिकत नाही. या मंत्र जपाने पितर प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मी स्थिर होते. जुने कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतात. उत्पन्नाचे स्रोत वाढतात. ज्यांना झोपेत दचकून जाग येते किंवा भीती वाटते, त्यांनी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा दररोज 7 माळी जप केल्यावर झोप अत्यंत शांत लागते. मनातली भीती जाऊन तिथे दत्तगुरूंचे अभय येते. पॅनिक अटॅक येणे बंद होते. दत्तांना गाय आणि कुत्रे प्रिय आहेत. हा जप करणाऱ्याच्या दारात वारंवार गाय येऊन उभी राहते किंवा कुत्रे प्रेमाने जवळ येतात. हे लक्षण आहे की दत्त महाराज तुमच्यावर खुश आहेत. जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हणता तेव्हा मेंदूतील विचार शून्य होतात. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला जगण्याची नवी आशा मिळते. आत्महत्यांचे विचार मनात येत नाहीत. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीच्या अंगात जर काही बाधा असेल तर ती अस्वस्थ होते आणि शरीरातून निघून जाते. जांभई येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे ही त्याची लक्षणे आहेत. काही लोकांना नोकरीत यश मिळत नाही. सतत नोकरी बदलते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा नित्य 5, 7 किंवा 11 माळा जप केल्यास पितरांच्या आशीर्वादाने करिअरमध्ये सेटलमेंट होते. जिथे हात लावाल तिथे सोने होते. व्यवसायात बरकत येते. या मंत्राचा जप करताना बंद खोलीत अचानक उदबत्ती, चंदन किंवा फुलांचा सुगंध येतो. आजूबाजूला काहीही नसताना हा वास येतो. याचा अर्थ दत्तगुरू सूक्ष्म रूपाने तिथे उपस्थित आहेत. असे म्हणतात की जोपर्यंत पितृदोष आहे तोपर्यंत
कुलदेवतेची पूजा घरापर्यंत पोहोचत नाही. श्री गुरुदेव दत्त जप केल्यावर तुमच्या कुलदेवतेचा कोप शांत होतो आणि घरात कुलधर्म कुलाचार व्यवस्थित पार पडतात. या मंत्राचा नित्य 11 माळी जप करणाऱ्या साधकाची जीभ पवित्र होते. तो जे बोलतो ते खरे होऊ लागते. त्याच्या शब्दाला वजन प्राप्त होते. जप सुरू केल्यावर 1 वर्षाच्या आत तुम्हाला गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी किंवा गिरनारला जाण्याचे प्रबळ योग येतात. दत्त महाराज स्वतः तुम्हाला बोलावून घेतात. हा अनुभव खूप जणांना आला आहे. ज्या घरात पितृदोष असतो तिथे वारंवार मुंग्या, झुरळे किंवा किडे निघतात. औषध मारूनही ते जात नाहीत. जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त हा जप सुरू करता तेव्हा काही दिवसातच हे कीटक अचानक दिसेनासे होतात. हे लक्षण आहे की घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडली आहे. आध्यात्मिक शास्त्रानुसार पितरांचा भार आपल्या खांद्यावर आणि मानेवर असतो. श्री गुरुदेव दत्त मंत्रजप करताना सुरुवातीला मान किंवा खांदे दुखतात, पण जसजसा जप वाढत जातो, विशेषतः 7 माळी झाल्यावर तसे खांद्यावरचे ओझ उतरल्यासारखे वाटते. शरीर इतके हलके होते की तुम्हाला हवेत तरंगल्याचा भास होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पितर रुष्ट आहेत तोपर्यंत कुलदेवतेची पूजा घरापर्यंत पोहोचत नाही. श्री गुरुदेव दत्त मंत्र हा गेटपास आहे. हा जप केल्यावर अचानक तुम्हाला कुलदेवतेच्या दर्शनाचे योग येतात. कुलदेवतेची पूजा फळाला येते आणि घरात मंगल कार्ये, लग्न, मुंज ठरायला लागतात. सुरुवातीला जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त मंत्र नव्याने नित्य उपासनेत सुरू करतात तेव्हा पूर्वज स्वप्नात मळकट कपड्यात किंवा दुःखी दिसतात. जसा जप सिद्ध होतो तसे तेच पूर्वज स्वप्नात स्वच्छ पांढऱ्या कपड्यात हसताना आणि आशीर्वाद देताना दिसतात. याचा अर्थ त्यांची या योनीतून सुटका झाली आहे आणि ते आता तुम्हाला त्रास देणार नाहीत. पितृदोषामुळे रक्ताच्या नात्यात भाऊ-भाऊ, पिता-पुत्र विनाकारण वैर असते. या जपाने रक्ताचे पाणी होत नाही तर ते अमृत बनते. ज्या भावाने किंवा नातेवाईकाने तुमच्याशी आबोला धरला होता तो स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतो. कोर्टातील जमिनीचे वाद आपसात मिटतात. हा खूप दिव्य अनुभव आहे. श्री गुरुदेव दत्त मंत्रजप करताना डोळे मिटलेले असताना साधकाला वाटते की कोणीतरी आपल्या अंगावर थंड पाणी तीर्थ शिंपडले आहे. हे साक्षात दत्तगुरूंचे लक्षण आहे. ते तुमच्या तप्त मनाला आणि शरीराला शांत करत आहेत. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा दररोज 11 माळी जप करणाऱ्याला दत्त महाराज देव वाटत नाहीत तर घरातील वडीलधारी व्यक्ती वाटतात. घरात काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही आपोआप दत्त महाराजांच्या फोटोकडे बघून विचारता आणि आश्चर्य म्हणजे तुम्हाला आतून हो किंवा नाही असा स्पष्ट कौल मिळतो. दत्त महाराज तुमचा संसार स्वतः चालवू लागतात. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणजे सुरक्षा कवच आहे. हा जप जोपर्यंत तुमच्या मुखात आहे तोपर्यंत जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमचे वाकडे करू शकत नाही. श्री गुरुदेव दत्त मंत्रजपा करता शक्य असल्यास तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरा. जप सुरू करण्याच्या आधी संकल्प सोडा. माझ्या ज्ञात अज्ञात पितरांच्या मुक्तीसाठी मी हा जप करत आहे. जप पूर्ण झाल्यावर देवाला खडीसाखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.